अगदी पौष्टिक असा लाल भोपळा खायला कोणाला आवडत नाही, पण अनेक जण लाल भोपळा म्हटले की नाके मुरडतात. यूट्यूबवर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती लाल भोपळ्याची कोफ्ता करी आज मी ही रेसिपी तुमच्याबरोबर घेऊन आलेली आहे. ही कोफ्ता करी खायला अगदी पौष्टिक अशी आहे. लहान मुलं आवडीने खातील, त्याचबरोबर मोठेही पोटे चाटून खातील एवढी ही पौष्टिक करी तयार होते. एक कोफ्ता या ठिकाणी मी कट केलेला आहे. बघा, आतूनही मस्तपैकी हे कोफ्ते शिजले गेलेले आहेत. वरून अगदी कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे कोफ्ते खायला खूपच छान लागतात. रामकृष्ण हरी मंडळी, कोफ्त्यासाठी लागणारी करी तयार करून घेऊया. करीसाठी आता आपण या ठिकाणी ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत. या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा आहे. सोनेरी कलरवरती कांदा भाजल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा टमाटर घेतलेला आहे. तो टमाटर घालून मऊसर होईपर्यंत हा टमाटर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. झाकण ठेवूया आणि 2 मिनटं आपल्याला हा टमाटर मऊसूत करून घ्यायचा आहे. 2 मिनटानंतर बघा, टमाटर ही मस्तपैकी आपला मऊसर भाजला गेलेला आहे. आता एक लसणाचा गड्डा या ठिकाणी मी सोलून घेतलेला आहे, तो घालायचा आहे आणि अगदी पाव चमचा या ठिकाणी मी अद्रक घेतलेला आहे, ते घालणार आहे. उन्हाळ्यात अद्रक जास्त खायचं नाही, गरमी असते, यासाठी मी या ठिकाणी अद्रकचा कमी वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अद्रक या ठिकाणी वाढवू शकता. आणखीन 2 मिनटं आपल्याला कांदा, टमाटर, लसूण आणि अद्रक परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपण यामध्ये 4 ते 5 काजू घालून घेणार आहोत. झाकण ठेवून आणखीन 2 मिनटं आपण याची वाफ काढून घेणार आहोत. 2 मिनटानंतर बघा, मस्तपैकी आपला कांदा, टमाटर, लसूण, अद्रक आणि काजू मऊसर बनले गेलेले आहेत. आता या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे आणि ग्रेव्हीसाठी हा मसाला आता आपण थंड करून घेणार आहोत. ग्रेव्ही थंड होते तोपर्यंत मी भाज्याही चिरून घेतल्या. आता या ठिकाणी बघा, कोफ्त्याची करी तयार करण्यासाठी आपण त्याला फोडणी देऊन घेणार आहोत. 2 मोठे चमचे या ठिकाणी तेल घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 स्टार फूल, 2 तमालपत्री, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 1 काळी मिरी, 1 लवंग, 1 या ठिकाणी मसाले वेलची घेतलेली आहे. आता गरम मसाला या ठिकाणी मी वापरणार नाही, यासाठी या ठिकाणी खडे मसाले मी वापरलेले आहेत. यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे मस्तपैकी फुलले गेलेले आहेत. आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. कांदा लसणाची चटणी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. चटणी परतल्यानंतर यामध्ये आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे ती ग्रेव्ही घालायची आहे आणि परतून घ्यायची आहे. ग्रेव्ही या ठिकाणी आपण 3 ते 4 मिनटं तेल सुटेपर्यंत चांगली परतून घेणार आहोत. 3 ते 4 मिनटानंतर ग्रेव्हीला चांगले तेल सुटलेले आहे. आता यामध्ये पाणी घालून घेऊया. 2 ग्लास पाणी या ठिकाणी मी ग्रेव्हीसाठी वापरणार आहे. ग्रेव्ही या ठिकाणी मी अगदी पातळच करणार आहे. कोफ्ते यामध्ये आपण घालणार आहोत, त्यामुळे ग्रेव्ही आपल्याला या ठिकाणी पातळ करायची आहे. तुम्हाला हवं असल्यास या ठिकाणी तुम्ही पाण्याचा वापर कमी करू शकता. पाणी या ठिकाणी मी थंडच वापरलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून ही ग्रेव्ही आपल्याला 3 ते 4 मिनटं मंद आचेवर चांगली उकळी काढून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनटानंतर आपली ही करी मस्तपैकी उकळली गेलेली आहे. आता यामध्ये 1 चमचा कस्तुरी मेथी घालायची आहे. कस्तुरी मेथीमुळे या करीला खूपच छान स्वाद येतो. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि झाकण ठेवून ही करी परत आपल्याला 2 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे. करीला उकळी येते तोपर्यंत आपण या ठिकाणी कोफ्त्याची तयारी करून घेऊया. 2 मोठ्या वाट्या या ठिकाणी लाल भोपळा मी किसून घेतलेला आहे. लाल भोपळ्यातील तुम्ही पाणी या ठिकाणी पिळूनही घेऊ शकता, पण भोपळ्याचा अर्क कोफ्त्यामध्ये उतरावा यासाठी या ठिकाणी मी लाल भोपळा या ठिकाणी पिळून घेतलेला नाही आहे. भोपळा लगेच आपल्याला किसायचा नाही, नाहीतर भोपळ्याला पाणी सुटू शकतं. ज्यावेळी आपण कोफ्ता तयार करून घेणार आहोत त्यावेळीच भोपळा या ठिकाणी किसून घ्यायचा आहे. यामध्ये 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून किसून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे आहेत. तसेच 1 चमचा या ठिकाणी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे. 1 चमचा या ठिकाणी बारीक चिरलेला फ्लावर घेतलेला आहे, तोही घालायचा आहे. तसेच 1 मिरची या ठिकाणी बारीक कट करून घेतलेली आहे, तीही घालायची आहे. तिखट या ठिकाणी तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. तसेच 1 बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घेऊ शकता. अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे. 2 चमचे या ठिकाणी पांढरे तीळ घालायचे आहे. आता यामध्ये अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे.
यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। 2 मोठे चमचे या ठिकाणी कॉर्नफ्लॉवरचे पीठ घालायचे आहे। या ठिकाणी तुमच्याजवळ जर कॉर्नफ्लॉवरचे पीठ नसेल तर तांदळाचे पीठ वापरायचे आहे। कोफ्ते अगदी कुरकुरीत होण्यासाठी या ठिकाणी हे पीठ घालायचे आहे। त्यानंतर यामध्ये सुरुवातीला मी 1 वाटी बेसन पीठ घालून घेत आहे आणि नंतर लागेल तसंच यामध्ये बेसन पीठ आपण घालून घेऊन कोफ्त्यासाठी लागणारे पीठ या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहे। राहिलेले दुसरी वाटी बेसन पीठ यामध्ये मिक्स करून घेऊया। या ठिकाणी आपल्याला कोफ्त्यासाठी लागणारे पीठ तयार झालेले आहे। इतपतच पातळ पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। आता पीठ तयार झाल्यानंतर कोफ्त्यासाठी लागणारी कढीही या ठिकाणी तयार झालेली आहे। मिश्रणातील या ठिकाणी थोडासा गोळा हातावरती घ्यायचा आहे आणि हा गोळा मोठ्या शेवमध्ये आपल्याला घोळवून घ्यायचा आहे। कोफ्त्यासाठी लागणारे पीठ या ठिकाणी घटसर बनवायचे नाही आहे, पातळच या ठिकाणी पीठ तयार करून घ्यायचे आहे। जास्त घटसर बनवलं तर तळताना आतून ते कच्चे राहू शकते, यासाठी पातळच बॅटर या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि शेवमध्ये बुडवून आपल्याला कोफ्त्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता तयार झालेला हा कोफ्त्याचा आकार आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तेल ही मस्तपैकी गरम झालेलं आहे। यामध्ये कोफ्ते आपल्याला सोडायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत। सोनेरी कलरवरती हे कोफ्ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने सर्व कोफ्ते मी तळून घेते। डिशमध्ये कोफ्ते या ठिकाणी काढून घेतलेले आहेत। यावरती आता आपण कढी घालून घेऊया। खायच्या वेळीच कोफ्त्यावरती आपल्याला कढी घालून घ्यायची आहे आणि कुरकुरीत हे कोफ्ते खायचे आहेत, मस्त लागतात। कढीमध्ये कोफ्ते घालू नका, नाहीतर कोफ्ते आपले मऊसर पडू शकतात। खायच्या वेळीच आपल्याला कोफ्त्यावरती कढी घालून आपण हे कोफ्ते खाऊ शकता। एक कोफ्ता या ठिकाणी तुम्हाला मी कट करून दाखवते। बघा, आतून मस्तपैकी हे कोफ्ते शिजले गेलेले आहेत आणि खाताना वरून अगदी कुरकुरीत हे कोफ्ते लागतात। आशा करते आजची ही माझी रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।